नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या 2026 ते 27च्या अर्थसंकल्पाबद्दल. एक असा अर्थसंकल्प ज्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. कारण हा अर्थसंकल्प फक्त आकड्यांचा नव्हता, तर त्यामागे एक भावनिक आणि राजकीय पार्श्वभूमी सुद्धा होती. मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी 6 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राचा 2026 ते 27 आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. पण हा अर्थसंकल्प अनेक कारणांनी वेगळा ठरला. कारण यावेळी एक मोठी गोष्ट घडली होती. मित्रांनो, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी नेते अजित पवार यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. आणि त्यांच्या निधनानंतर हा राज्याचा पहिलाच अर्थसंकल्प होता. अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत तब्बल 11 वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला होता. म्हणून यावेळीही अनेकांना वाटत होतं की अर्थसंकल्प अजित पवारच मांडणार. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर ही मोठी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली. आणि त्यामुळेच हा अर्थसंकल्प अनेकांसाठी भावनिक क्षण ठरला. पण मित्रांनो, भावनांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष होतं त्या मोठ्या घोषणांकडे. लोकांना एक मोठा प्रश्न पडला होता. या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेबाबत काही नवीन घोषणा होणार का? कारण ही योजना सुरू झाल्यापासून राज्यातील लाखो महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. दर महिन्याला मिळणाऱ्या आर्थिक मदतीमुळे अनेक महिलांच्या आयुष्यात मोठा बदल झाला आहे. म्हणूनच अनेक महिलांच्या नजरा या अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या. आणि मित्रांनो, सरकारनं या बाबतीत मोठी घोषणा केली. लाडकी बहीण योजना सुरूच ठेवण्याचा निर्णय या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला. म्हणजेच राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदत मिळतच राहणार आहे. आणि त्यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला. पण मित्रांनो, फक्त महिलाच नाही, तर शेतकऱ्यांचंही लक्ष या बजेटकडे होतं. कारण महाराष्ट्रातला शेतकरी गेल्या काही वर्षांपासून अनेक संकटांना सामोरा जात आहे. कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पिकांचे कमी दर. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं आहे. म्हणूनच शेतकऱ्यांचा एकच प्रश्न होता, या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होणार का? आणि मित्रांनो, सरकारनं यावरही महत्त्वाची घोषणा केली. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे निर्णय या बजेटमध्ये जाहीर करण्यात आले. याशिवाय शेतकऱ्यांसाठी अजूनही अनेक नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. जसे की शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, सिंचन प्रकल्प आणि शेती उत्पादन वाढवण्यासाठी अनेक आर्थिक तरतुदी. म्हणजेच सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पण मित्रांनो, हा अर्थसंकल्प फक्त शेतकरी आणि महिलांपुरता मर्यादित नव्हता, तर राज्याच्या विकासासाठी सुद्धा अनेक मोठ्या योजना जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्प वेगानं पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर आणि इतर शहरांमध्ये मेट्रोचं जाळं आणखी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भविष्यात प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे. तसंच मित्रांनो, देशातील सर्वात मोठा आणि चर्चेत असलेला प्रकल्प मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प, यासाठीही या अर्थसंकल्पात महत्त्वाची तरतूद करण्यात आली आहे. जर हा प्रकल्प पूर्ण झाला तर मुंबई ते अहमदाबाद प्रवासाचा वेळ फक्त काही तासांवर येईल. आणि यामुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटनालाही मोठा फायदा होईल. याशिवाय राज्यात नवीन महामार्ग आणि रस्त्यांचं जाळं अधिक मजबूत करण्यावरही सरकारनं भर दिला आहे. कारण चांगले रस्ते म्हणजे वेगवान विकास. जेव्हा रस्ते चांगले असतात तेव्हा उद्योग येतात, नोकऱ्या निर्माण होतात आणि संपूर्ण प्रदेशाचा विकास होतो. मित्रांनो, या सगळ्या घोषणांमुळे महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. हा अर्थसंकल्प एकीकडे भावनिक क्षण घेऊन आला, तर दुसरीकडे विकासाच्या अनेक आशा देखील घेऊन आला. आता खरी गोष्ट अशी आहे, या घोषणांचा फायदा सामान्य माणसापर्यंत कितपत पोहोचतो आणि या योजना प्रत्यक्षात किती लवकर पूर्ण होतात हे पाहणं आता खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण मित्रांनो, अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करणं सोपं असतं, पण त्या जमिनीवर उतरवणं हेच खरं आव्हान असतं.
आणि त्यामुळेच आता संपूर्ण महाराष्ट्र या निर्णयांकडे खूप लक्ष देऊन पाहत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासासाठी खरंच फायदेशीर ठरणार आहे का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.